नमस्कार. सिटी रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 10 जानेवारी 2026 वार शनिवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. आपल्या सर्वांमध्ये एक समान प्रतिभा नसते, परंतु आपल्या सर्वांना प्रतिभेचा विकास करण्याची संधी समान मिळत असते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जुना कॉटन मार्केट परिसरात फळ बाजारात शनिवारी दुपारी अचानक भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे फळसाठे जळून खाक झालेत असून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने अग्निशमक दलाने वेळेत घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले आहे. अमरावती शहरातील जुना कॉटन मार्केट परिसरात असलेल्या फळ बाजारात शनिवारी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. फळ विक्रेत्यांच्या गोडाऊन आणि दुकानांमध्ये ठेवलेला फळसाठा काही क्षणातच आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आगीत केळी, सफरचंद, संत्री, डाळिंब यासह विविध प्रकारचे फळ मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अमरावती महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन वाहनाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असा प्राथमिक अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून याचा तपास सुरू आहे. झालेल्या नुकसानाबाबत व्यापाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली. इससे एक रिक्वेस्ट ये है कि ये आज की पहली घटना नहीं है. ये इससे पहले भी बरसात में 2 बार बरसात में आपको लोगों को बुलाया गया, बरसात भी बताए गए. बरसात में भी आमों का नुकसान भरपूर हुआ मंडी वालों का, मगर प्रशासन सिर्फ आश्वासन देती. आज तक उसने कुछ भी काम नहीं किया. आज अंगार एक बार और लगी, इससे पहले एक बार और लगी थी. आज भी नुकसान हो गया. प्रशासन कुछ भी नहीं कर सकता. इसके लिए हमारी गवर्नमेंट से रिक्वेस्ट है, महाराष्ट्र गवर्नमेंट से, इसके लिए कुछ न कुछ हमारे लिए उपाय करे. और ये आज पहली घटना नहीं, हमारे साथ में हमेशा घटना घटते जा रही है और हम सहन करते जा रहे हैं. अब हमारी क्षमता हो गई खत्म और यहाँ पर अब भर्तियों को कोई माल आ नहीं रहा. आकर आप देख सकते हैं कोई माल की आवक सब बंद हो गई. यहाँ पर यही लफड़े सब. अभी ये हुआ ये तो चलो ठनकाने में अंगार लगी. आप बरसात में आओ, बरसात में देखो सब आम वालों के आम भय जाते नाले में. इधर नाले में भी आम भय जाते हमारे. ये पहला साल नहीं है, हर साल आड़ती यहाँ पर एक से एक आड़ती अपने आग पर नुकसान सहते ही जा रहा. पानी की कोई व्यवस्था नहीं है, नहीं तो यहाँ पर इतना नुकसान नहीं होता था. यहाँ पर जैसे पहले भी मार्केट में फायर हुआ तो इसके पहले भी बहुत ज्यादा नुकसान हुआ. 10 साल पहले भी हमारा इसाक पहलवान का बहुत ज्यादा नुकसान हुआ, उसमें भी हमारे को कोई रिस्पांस नहीं मिला. और आज भी वही घटना हुई भी है डबल से, और आगे भी ऐसा होते ही रहेगा. इसके लिए मार्केट कमेटी जिम्मेदार है और मार्केट कमेटी के सब संचालक ये हो सब मिलके उसका कुछ ना कुछ रास्ता निकाले. और ये जो भरपाई है, इससे पहले भी जो बीच में राइड्स हुए थे उसमें भी बहुत सी पब्लिक का नुकसान हुआ. कोरोना में भी हर माल का हर सबका नुकसान हुआ. इसमें इसकी भरपाई कोई देने वाला नहीं है, कोई जिम्मेदार नहीं है. मैं समिति से और महाराष्ट्र गवर्नमेंट से ये विनंती करता हूँ, ये किसानी माल है, किसानी माल की किसान को भरपाई देना चाहिए. उसको भरपाई मिलेंगी तो वो खुश रहेगा. वो मार्केट में माल लाएगा, नहीं तो वो वहीं पर ही दे देगा. अमरावतीतील फळ बाजारात लागलेल्या या आगीत व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून जवाहर गेट बुधवार परिसरात भाजपाच्या प्रचार सभेने राजकीय वातावरण तापले आहे. भाजपाचे अधिकृत उमेदवार अविनाश देऊडकर, विवेक कलोती, संगीता बुरंगे आणि गंगाताई खारकर यांच्या प्रचाराकरिता माजी मंत्री आमदार संजय कुटे आणि माजी गृहमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी जोरदार सभा घेतली आहे. जवाहर गेट बुधवारा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या भाजपाच्या प्रचार सभेत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या सभेला संबोधित करताना माजी मंत्री आमदार संजय कुटे यांनी अमरावतीच्या विकासासाठी भाजपाला पूर्ण बहुमत देण्याचे आवाहन केले. माजी गृहमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की जवाहर गेट बुधवारा परिसरातील नागरिकांना आजही रस्ते, पाणी, नाली व्यवस्था, वीज अशा
मूलभूत समस्यांसाठी संघर्ष करावा लागत आहे. मात्र येणाऱ्या काळात जर महानगरपालिकेची पूर्ण सत्ता भाजपाकडे दिली तर अमरावती शहर विकासापासून वंचित राहणार नाही. अमरावतीचा येणारा महापौर भाजपाचाच असावा, यासाठी प्रत्येक प्रभागातून कमळ चिन्हावर उभे असलेले उमेदवार निवडून द्या, असे स्पष्ट आवाहन डॉक्टर रणजित पाटील यांनी नागरिकांना केले. या सभेत भाजपाच्या उमेदवारांनीही आपली भूमिका मांडत नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले. प्रचार सभेदरम्यान घोषणाबाजी आणि उत्साही वातावरण पाहायला मिळाले. जवाहरगेट बुधवार परिसरातील ही सभा अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजपासाठी महत्वाची मानली जात आहे. आता मतदार कोणाला कौल देणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून प्रभाग क्रमांक 12 स्वामी विवेकानंद बेलपुरा परिसरात भाजपाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. राज्याचे महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे जाहीर सभा घेत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ नागरिकांशी संवाद साधला. या सभेत प्रभागाच्या विकासासाठी थेट 5 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून शनिवारी प्रभाग क्रमांक 12 स्वामी विवेकानंद बेलपुरा परिसरात भाजपाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. राज्याचे महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर सभा घेत भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ नागरिकांशी संवाद साधला. या सभेत प्रभागाच्या विकासासाठी थेट 5 कोटी रुपयांच्या घोषणा करण्यात आल्या. अमरावती महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 स्वामी विवेकानंद बेलपुरा येथे भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार राधा कुरील, योजना राजेंद्र मेटे, स्मिता दिनेश सूर्यवंशी व बंडू उर्फ प्रदीप हिवसे यांच्या प्रचारार्थ शनिवारी भव्य जाहीर सभा घेण्यात आली. अहिल्याबाई मंगल कार्यालयासमोर झालेल्या या सभेत राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित राहून जनतेला संबोधित केले. यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की जर या प्रभागातून सर्व भाजपा उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडून आले तर प्रभागाच्या विकासासाठी 5 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल आणि विकास कामांसाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही. केंद्र सरकारच्या 124 योजना तसेच राज्य सरकारच्या सर्व लोककल्याणकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. जनतेच्या सुरक्षिततेसह त्यांच्या मालमत्तेच्या रक्षणाची जबाबदारी ही सरकारचीच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अमरावतीचा महापौर भाजपाचाच असावा, यासाठी सर्व भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन बावनकुळे यांनी यावेळी केले. या सभेदरम्यान माजी नगरसेवक प्रदीप हिवसे यांनी प्रभागातील विकास कामांचा आढावा मांडला आणि जनतेने त्यांच्या कामाची पावती देण्याचा विश्वास व्यक्त केला. याचवेळी बंडू उर्फ प्रदीप हिवसे यांनी संत गजानन महाराज मंदिराच्या विकासासाठी 50 लाख रुपयांच्या निधीची मागणी केली, जी मागणी मंचावरूनच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंजूर करण्याची घोषणा केली. दरम्यान बावनकुळे यांनी शनिवारी अमरावतीत 4 जाहीर सभा घेतल्या असून येणाऱ्या 12 तारखेलाही अमरावती शहरातील विविध भागात त्यांच्या नेतृत्वाखाली सभा होणार असल्याची माहिती देण्यात आली. सांगितलं असेल या वर्षभरामध्ये 8 विमान चालू होत आहे. अमरावती इंदोर, अमरावती हैदराबाद, अमरावती पुणे या विमानतळाचा विकास करतो आहे. आणि एवढंच नाही, अमरावतीच्या मुला मुलींना पायलट करण्याकरता, अमरावतीच्या मुला मुलींना पायलट ट्रेनिंग घेण्याकरता आशिया खंडातलं देशातलं सर्वात चांगलं इन्स्टिट्यूट अमरावतीमध्ये होते आहे. अमरावतीमध्ये होते आहे. आमच्या गरीब माणसाचा मुलगा पायलट झाला पाहिजे. आमच्या गरीब माणसाचा अमरावतीचा मुलगी या ठिकाणी पायलट झाली पाहिजे. याचं ट्रेनिंग सेंटर देशातलं सर्वात सुंदर ट्रेनिंग सेंटर, देशातलं सर्वात आधुनिक ट्रेनिंग सेंटर अमरावतीला होत आहे. IT पार्क होत आहे, पिटला पार्क होत आहे. या अमरावतीला आपण विकसित अमरावती करतोय. आज बघा देवेंद्र इथं सरकार आहे आणि मला देवेंद्रजींनी विशेष बाब म्हणून पालकमंत्री म्हणून नेमलेला आहे. मी नागपूरचा पालकमंत्री म्हणून बघितलं असं नागपूर तुम्ही, आम्ही देवेंद्रजी, नितीनजी, मी सर्व मिळून आम्ही नागपूरला जसं विकसित करतो आहे, अमरावतीलाही आम्ही विकसित करण्याचा संकल्प केला आहे. या 4 नगरसेवकाची जबाबदारी आहे. निवडून आल्यानंतर माननीय देवेंद्रजींनी या शहराचे भाग्य आहे. देवेंद्रजी पंकज त्या ठिकाणी जे आपले पंकज भोर बसलेले आहे ते जावई आहे. माननीय देवेंद्रजी भाग्य आहे, पंकज जावई आहे आणि मी आज जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. बंधू भगिनींनो, या 4 नगरसेवकाची जबाबदारी आहे. देवेंद्र फडणवीसजींनी विकसित अमरावती 2047 ची जी योजना तयार केली आहे, या योजनेला मंजुरी देण्याकरता या 4 नगरसेवकाचं मत लागणार आहे. तुमचं मत या 4 लोकांना, यांचं मत विकसित अमरावतीला. आणि म्हणून 15 तारखेची निवडणूक विकसित अमरावतीची आहे. बंधू भगिनींनो, आपल्या सरकारने
मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे, लाडकी बहीण योजना सुरू आहे. छत्तीसगडमध्ये भाजपचं सरकार आहे, लाडकी बहीण योजना चालू आहे. पण ज्या ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे, लाडकी बहीण योजना बंद केली आहे. या ठिकाणी कर्नाटकमध्ये बंद, ओडिसामध्ये बंद, पंजाबमध्ये बंद. ज्या ठिकाणी काँग्रेस पार्टी आहे त्या ठिकाणी लाडक्या बहिणीची योजना बंद आहे. पण मी तुम्हाला वचन देतो आहे, माननीय देवेंद्रजींनी लाडक्या बहीण योजनेसोबत 20,000 लखपती दीदी करण्याचा निर्णय आपण घेतो आहे. अमरावतीमध्ये 20,000 लखपती दीदी करण्याचा निर्णय आपण घेतो आहे. स्वामी विवेकानंद प्रभाग बेलपुरा हा या प्रभागाचं नव्याने नाव आहे. आणि या प्रभागामध्ये म्हणजे विशेषतः जनतेकरिता जो विषय आहे की शारीरिक स्वास्थ्य चांगलं राहण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला जे उद्यानामध्ये चांगलं अत्याधुनिक असं जिम हवा आहे आणि गार्डन चांगला हवा आहे. ज्या प्रशांतनगर स्वामी विवेकानंद नावाने हे उद्यान आहे, या प्रभागाचं नाव सुद्धा स्वामी विवेकानंद प्रभाग आहे. आणि या जनतेचं शारीरिक स्वास्थ्य चांगलं कसं राहील, या जनतेला रस्ते कसे चांगले राहील आणि नाल्या कशा चांगले राहील, पथदिवे कसे चांगले राहील आणि या ठिकाणी शहरी आरोग्य केंद्र या भागामध्ये असावं अशी माझी मनोनी इच्छा आहे. आणि सत्तेमध्ये असताना ह्या गोष्टी सहजतेने शक्य आहेत. असं आमचं एक मनोकामना आहे की भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार या प्रभागातील या नागरिकांनी भरभरून मतांनी निवडून द्यावं अशी माझी विनंती आहे या नागरिकांना. अतिशय चांगल्या सभा झाल्या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या. लोकांमध्ये जी ऊर्जा दिसली मला आजच्या सभेमध्ये, आणि आपले जे पालकमंत्री आहेत त्यांनी जे लोकांची कनेक्ट केलं त्याच्यामुळे असं वाटून राहिलं की अमरावतीमध्ये भाजपची एक हवा फैललेली आहे. आणि जी हवेमुळे भाजपच्या हातात सगळ्या सीटा निघणार आहे. त्याच्यामुळे एक अतिशय सुंदर, एक अतिशय चांगल्या तरीकेची सभा, ज्याला आपण म्हणतो लोकांचा त्यात अतिशय उत्साहाने लोकांनी ज्यात समावेश झाले अशा ह्या सभा झाल्या. या सभा एक चपराशीपुरात झाली, एक अर्निल लॉनला झाली, एक बापटवाडीला झाली, आणि एक भाजी बाजारच्या सभा, या 4 जागेवर सभा झाल्या. 4ही भागाच्या सभा अतिशय चांगल्या आणि अतिशय भव्य दिव्य झाल्या. आदरणीय पालकमंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या अमरावतीत 7 तारखेला 4 सभा झाल्या. त्यानंतर बावनकुळे साहेब 8 तारखेला दसरा मैदानावर ऐतिहासिक संबोधित केलं. आणि आज प्रभाग क्रमांक 8 आणि 9, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 7, त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 14 आणि या ठिकाणी प्रभाग क्रमांक 12 मध्ये नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या सभा झाल्या. आपण बघता आहात अभूतपूर्व प्रतिसाद. स्वयंस्फूर्तीनं या सभेसाठी लोक एकत्रित होत आहेत. भारतीय जनता पार्टीला मिळणारा हा प्रतिसाद निश्चितपणे मला असं वाटते की महापौर हा भारतीय जनता पार्टीचा स्वबळावर होईल, कोणाच्या मदतीशिवाय. अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजपाकडून विकासाच्या मुद्द्यावर जोरदार प्रचार सुरू असून प्रभाग क्रमांक 12 मध्ये थेट निधी घोषणेमुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे. निवडणुकीत मतदार कोणाला संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा जोर वाढताना दिसत आहे. प्रभाग क्रमांक 6 मोरबाग विलासनगर येथे युवा स्वाभिमान पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपक साहू सम्राट यांच्या प्रचाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. याच अनुषंगाने प्रभागात भव्य प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. अमरावती महानगरपालिका प्रभाग क्रमांक 6 मोरबाग विलासनगर येथे युवा स्वाभिमान पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपक साहू सम्राट यांचा झंझावाती प्रचार सध्या जोमात सुरू आहे. या प्रचाराचा एक भाग म्हणून प्रभागात भव्य प्रचार सभा घेण्यात आली. या सभेला माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता, युवा स्वाभिमान पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा, ॲडव्होकेट सागर देशमुख, माजी नगरसेवक प्रशांत महाजन, पक्षाचे शहराध्यक्ष रवी आदुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने प्रभागातील नागरिकांनी सभेला उपस्थिती लावली. सभेत बोलताना माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता म्हणाले, दीपक साहू हा एक नवा चेहरा असून कार्यक्षम आणि तरुण जनप्रतिनिधी ठरेल. त्याच्या विजयानंतर प्रभागातील विकास कामांना निश्चितच गती मिळेल. त्यामुळे नागरिकांनी योग्य व्यक्तीलाच मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले. या सभेदरम्यान अहिरवार समाजाने दीपक साहू सम्राट यांना जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा दिली. यामुळे युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रचाराला अधिक बळ मिळाले असून प्रभागात निवडणुकीची चुरस वाढताना दिसत आहे. मैं इनका हमेशा ऋणी रहूंगा कि आज पूरे समाज ने एकत्र होके जो मुझ पे इतना प्रेम और भरोसा जताया
और मेरा साथ दिया इलेक्शन के पहले, मैं इनका हमेशा ऋणी रहूंगा। और मैं एक विश्वास दिलाता हूँ कि अहरवार समाज का जो भी काम रहेगा, जितना भी काम रहेगा, मेरे से जो मेरी ताकत बनेगी, मैं इनके लिए हमेशा खड़ा रहूंगा आधी रात को, किसी भी काम के लिए, अच्छे बुरे के लिए। और रहा बात समाज भवन का, तो उसके लिए मैं पूरा प्रयत्न करूंगा कि समाज भवन के लिए जो भी निधि मिलेंगी, सबसे पहले मैं अहरवार समाज का काम की निधि के लिए पूरा जोर रवि भाऊ राणा से लगवा के इनका काम करवा के दूंगा। अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे। प्रत्येक प्रभागात उमेदवार जोरदार प्रचार करताना दिसत आहे। अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 गडगडेश्वर रविनगर येथून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र महादेव आठवले उर्फ बबलू आठवले हे जोमाने प्रचाराला उतरले असून या प्रभागातील लढत आता रंगतदार होताना चालली आहे। अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे। प्रभाग क्रमांक 17 गडगडेश्वर रविनगर परिसरात मनसेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र महादेव आठवले उर्फ बबलू आठवले हे घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत। स्थानिक समस्या, नागरिकांचे प्रश्न, पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि युवकांच्या प्रश्नांवर ते भर देताना दिसत आहेत। मनसेच्या धोरणांवर विश्वास ठेवून नागरिकांनी आपल्याला संधी द्यावी असे आवाहन त्यांनी प्रचारादरम्यान केले। प्रभागात विविध पक्षांचे उमेदवार मैदानात उतरले असले तरी मनसे उमेदवारांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे। त्यामुळे प्रभाग क्रमांक 17 मधील नगरसेवक पदाची निवडणूक अत्यंत चुरशीची व लक्षवेधी ठरणार असल्याचे संकेत दिसत आहेत। एकीकडे प्रचाराचा जोर वाढत असताना मतदारांचा कौल कोणाच्या पारड्यात जाणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रभाग क्रमांक 17 मधील ही निवडणूक कोणाला यश देणार हे येणाऱ्या निकालातून स्पष्ट होणार आहे। अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे। भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक 18 मधील अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। घरोघरी जाऊन प्रचार करत उमेदवार नागरिकांचे आशीर्वाद घेत आहेत तर विकासाचे आश्वासनही देत आहेत। अमरावती महानगरपालिका प्रभाग क्रमांक 18 मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सध्या जोमाने प्रचार करीत आहेत। प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन उमेदवार थेट संवाद साधत असून नागरिकांच्या समस्या समजून घेत आहेत। या प्रचारादरम्यान नागरिकांनी देखील उमेदवारांना भरभरून प्रतिसाद देत त्यांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणण्याचे आश्वासन दिले। उमेदवारांनी मागील 5 वर्षात अपूर्ण राहिलेली विकास कामे या कार्यकाळात पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज आणि मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन उमेदवारांकडून देण्यात येत आहे। त्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून भाजप उमेदवारांच्या पाठीशी नागरिक ठामपणे उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे। मेजर हेच आहे साफसफाई, लाईट, त्याच्यामुळे आम्ही हे सर्व करू। या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे बावनकुळे साहेब जेव्हापासून झाले खूप काही प्रोजेक्ट अमरावतीच्या मार्गी लागला। महानगरपालिकेमध्ये आमचे बावनकुळे साहेब असो, आमचे देवाभाऊ असो, हे प्रत्येक महापालिकेत लक्ष घालतात। आपण पाहाल तर नागपूर महानगरपालिका किती सुंदर, देशातली 1 नंबरचं शहर म्हणून आता पुढे येत आहे। त्यांचं देवेंद्रजीचं लक्ष अमरावतीवर आहे आणि म्हणूनच बावनकुळे साहेबसुद्धा इथल्या प्रत्येक बाबीवर लक्ष घालत आहे। आम्हाला विश्वास आहे की या ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या नागरिकांच्या समस्या आम्ही निश्चितपणे येणाऱ्या काळात सोडू, कारण की भारतीय जनता पार्टीच्या निश्चितपणे महापौर बसणार आहे आणि आम्ही बहुमतात येऊ इतका विश्वास आम्हा सर्वांना आहे। पुढील 5 वर्षात प्रभागासाठी ठोस विकास आराखडा काय राहील? स्वच्छ अमरावती, सुंदर अमरावती, म्हणजे नागपूरसाठी देवेंद्रजी झटतात आहे तसंच अमरावतीसाठी सुद्धा पालकमंत्री बावनकुळे साहेब झटतात आहे। आणि स्वच्छ अमरावती एक विजन आमचं आहे। पर्यटन त्याच्याबाबत काम करू, रस्ते, नाल्या, मूलभूत सुविधा याच्याकरता आम्ही जागरूक आहोत। आणि आता जसं आम्ही फिरतो आहे, समस्या येत आहे त्याचं निराकरण आम्ही सगळे मिळून करू। पण प्रचंड रिस्पॉन्स प्रभाग 18च्या उमेदवारांना मिळत आहे। अ मध्ये अपर्णाताई ठाकरे, ब मध्ये चेतन भाऊ पवार आणि क मध्ये पद्मजाताई कौंडिन्य। जनतेचं तिघांचंही आवडतं नेतृत्व आहे आणि जनता 100% विश्वास देऊन आम्हाला निवडून देईल। सगळ्यांनी आम्हाला सेवेची संधी द्यावी, जसं की आपल्या प्रभागात आपली सगळीकडे लाडकी बहीण योजना ही राबवली जातच आहे। लोकांना उदरनिर्वाहाचं साधन आहे, परंतु ज्या बेसिक नीड आहे स्वच्छता आणि पाणी
याच्यावर आम्ही जास्तीत जास्त लक्ष देऊ आणि युवा रोजगार निर्माण करण्याची संधी देऊ, हे आमचं एक टार्गेट राहील. त्याच्यासोबत मी ॲज अन ॲडव्होकेट मी महिलांची सुरक्षा ही पण आपल्या प्रभागात आवश्यक आहे. नुसतं प्रभागातच नाही तर पूर्ण अमरावती परिसरात महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे आणि नवीन मुलांना रोजगार मिळाला पाहिजे, हे आमचे प्रयत्न राहतील. सत्ता मिळाल्यास पहिले 100 दिवस कोणते निर्णय घेतले जाईल? आम्ही असं सगळे मिळून तेच एक निर्णय घेऊ की स्वच्छतेचे प्रोजेक्ट टाकू, महिलांना रोजगार मिळवून देऊ आणि जास्तीत जास्त लायब्ररी आपल्या भागात आल्या पाहिजे, अभ्यासिका आपल्या भागात आल्या पाहिजे. यूथ लोकांना चॅनलाइज करून त्यांना रोजगार आपल्या अमरावतीतच मिळाला पाहिजे, जेणेकरून ते बाहेर जाणार नाही आणि आपली अमरावती डेव्हलप होईल. एकीकडे प्रचाराला गती मिळत असतानाच प्रभाग क्रमांक 18 मध्ये भाजप उमेदवारांना मिळणारा नागरिकांचा वाढता पाठिंबा निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता मतदारांचा अंतिम कौल कोणाच्या बाजूने लागतोय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराला वेग आला असून रुक्मिणीनगर फ्रेजरपुरा प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार जनतेचा विश्वास जिंकताना दिसत आहेत. शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रभागात शिवसेनेची हवा निर्माण झाली आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीत रुक्मिणीनगर फ्रेजरपुरा प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून चारुलता तेजस जामठे, सचिन बुंदेले आणि पियुष नरेंद्र राठी हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. प्रचाराच्या प्रत्येक फेरीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उमेदवारांना मिळत असून गल्लोगल्ली शिवसेनेचा प्रचार जोरात सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच झालेली जाहीर सभा झाल्यानंतर शिवसेनेच्या प्रचाराला अधिकच बळ मिळाले. प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत शिवसेना उमेदवारांनी मूलभूत समस्यांवर प्रथम लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य सुविधा आणि महिला व युवकांसाठी विशेष योजना राबविण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केलाय. तसेच केवळ समस्यांचे निराकरणच नव्हे तर प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी दीर्घकालीन विकासाचे विजनही शिवसेना उमेदवारांनी मांडले. जनतेचा वाढता प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेनेची स्थिती भक्कम होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आणि काय विचार आहे या प्रभागाच्या विकासासाठी आपण नगरसेवक झाला? माझं नाव पियुष नरेंद्र राठी, ओपन मधून आहे. 4 नंबर माझं बटन आहे आणि इथं जे परिस्थिती है खूपच घाण, मतलब जो साफ सफाई होना बिल्कुल भी नहीं है. ये लोग बहुत ज्यादा त्रस्त है. इनकी नालियाँ साफ नहीं होती है, इनका जो यहाँ पे कॉमन बाथरूम वगैरह वो क्लीन नहीं होता है प्रॉपर वे में. यहाँ पे काफी कुछ समस्या है. इन लोगों का एक ही चीज बोलना है कि यहाँ पे हम सिर्फ चुन के देते लेकिन कभी कोई नगर सेवक काम नहीं करता. लेकिन इस बार हमको बहुत अच्छा काम करना है और इनको बताना है कि हमारा क्या विजन रहेगा और क्या हमारा उसमें साफ सफाई का रहेगा. और भी क्या क्या लगता है कि पिछले 4 साल से प्रशासन कहा जाए पिछले नगर सेवकों ने काम किए कि नहीं किए? देख के तो जो हालत देख रहे हैं अभी हम, उसमें देख के तो ऐसा लगता है कि कोई ऐसा काम नहीं हुआ है. अगर होता तो ये लोग चिढ़ते नहीं थे. और अभी जो शिवसेना को बहुत ज्यादा अच्छा प्रतिसाद मिल रहा है वो शायद मुझे ऐसा लग रहा है कि इस बार शिवसेना की काफी अच्छी सीटें आने वाली है और शिवसेना के जितने नगर सेवक है बहुत अच्छा काम करेंगे. शिंदे साहब की सभा से फर्क? हाँ, शिंदे साहब के तो सभा से काफी कुछ फर्क गिरा है क्योंकि लाड़की बहन जो है वो बोल रहे हैं कि हमारे लाड़के बहू है करके. और शिंदे साहब ने जो काम किया है, जो अभी उनके पास में जो विभाग है उससे हमको बहुत ज्यादा फंड मिलेंगे. और शिंदे साहब ने सभा में भी बोला है कि जो भी आपको लगता है डेवलपमेंट के हिसाब से हम आपको पूरा सहयोग करेंगे. साधारण काय आपलं विजन आहे कामाचं? मी सचिन बुंदेले प्रभाग क्रमांक 11 मधून ब वर उभा आहे. तर प्रभागात जे स्लम एरिया आहे टोटली तिथं स्वच्छता अभियान काहीच नाही आहे. मनपानी पूर्ण बोबाटा केलेला आहे की स्वच्छता अभियान राबवून राहिले. पण आज आम्ही प्रचाराला जात असताना लोकांची अशा परिस्थिती आहे की घाणीचं भरपूर साम्राज्य आहे आणि स्लम एरियामध्ये जे गव्हर्नमेंटची स्कीम होती लीज पट्टे, नजूल पट्टे म्हणा, ते आजपर्यंत झालेले नाही आहे. काही प्रभागात जे धनाढ्य उमेदवार होते त्यांनी लीज पट्ट्याचं काम करून दिलेलं आहे. अमलपुरा, चिचपल, फजरपुरा, श्यामनगर या भागात लीज पट्टे नाही आहे अजूनपर्यंत. पहिलं आमचं विजन एकच राहील, स्वच्छता, पाणी, लाईट आणि लीज पट्टे या गोष्टीवर आम्ही पहिले फोकस करू. शिंदे साहेब असताना आम्हाला कोणत्याच गोष्टीची प्रॉब्लेम जाणार नाही. शिंदे साहेब असे एक व्यक्ती आहे पूर्ण महाराष्ट्रात, त्यांनी लाडली बहीण योजना काढून सर्व बहिणींना सहकार्य केलं. तसंच आम्ही महानगरपालिकेत जाऊन जे परिस्थिती आहे स्वच्छता म्हणा, लीज पट्टे म्हणा, हे पूर्ण राबवू.
कामाचा आणि या क्षेत्राच्या विकासासाठी काय केलं? मी चारुशीला तेजस जामठे, मी प्रभाग 11 अ मधून आहे. माझा बटन नंबर आहे 3. आता चिचपेल हमालपुरामध्ये आम्ही सध्या परिस्थिती पाहतोय, नाल्याची, सांडपाण्याची, लाईट व्यवस्थित नाहीये, खूप खराब झालेला आहे. त्यामुळे आमचं विजन आहे की हे सर्व नीट करणे आणि नगर विकास खातं आपल्या माननीय एकनाथजी शिंदेकडे आहे आणि लाडक्या बहिणीला खूप छान इथे प्रतिसाद मिळालेला आहे. आता झालेल्या अमरावतीच्या सभेमध्ये साहेबांनी सांगितलं ते बहिणींना आता लखपती पण बनवणार आहे. त्यामुळे आपलं विजन आहे हे सर्व छान करणे. एकंदरीतच अमरावती महानगरपालिका निवडणुकीत रुक्मिणीनगर फ्रेजरपुरा प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेनेचे उमेदवार जनतेच्या विश्वासावर उतरलेले दिसत आहेत. आता मतदार कोणाच्या पारड्यात कौल देतात हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून प्रभाग क्रमांक 17 गडगडेश्वर रविनगर येथे आमदार रवी राणा यांची जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली आहे. या सभेत संबंधित प्रभागातील उमेदवारांच्या समर्थनार्थ आमदार राणा यांनी नागरिकांना मतदानाचे आवाहन केले आहे. अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक 17 गडगडेश्वर रविनगर येथे आमदार रवी राणा यांची जाहीर सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेमध्ये उमेदवार पंकज उर्फ राजा बागडे, योगेश विजयकर, अर्चना अशोक पांडे आणि प्रियंका भूषण पाटणे यांच्यासाठी मतदारांना थेट आवाहन करण्यात आले. आमदार रवी राणा यांनी आपल्या भाषणात विकास, मूलभूत सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता तसेच युवक व महिलांच्या प्रश्नांवर भर दिला. प्रभागातील रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी सक्षम आणि कर्तृत्ववान उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले. सभेला नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली होती. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत होता, तर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या जाहीर सभेमुळे प्रभाग क्रमांक 17 मधील निवडणूक प्रचाराला अधिक गती मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. तर 5 वर्ष आपल्याला भोगायला लागले. म्हणून या ठिकाणी अत्यंत महत्वाचा विषय घेऊन या हनुमान नगरमध्ये, ज्या नगराचं नाव हनुमान नगर आहे, या बाजूला तारखेळामध्ये माझा जन्म झाला. बाजूच्या चौकापासून तर या चौकापर्यंत लहानपण गेलं आणि मला सगळं माहीत आहे की या नगराने किती भोगलेलं आहे, किती संकटामध्ये हे लोक राहतात, कशा परिस्थितीमध्ये जीवन जगतात. आमच्या महिलांच्या डोळ्यामधलं काय स्वप्न होतं हे मला माहीत आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी पोलीस स्टेशन उभं केलं. साठी दिला होता शब्द, अनेकांनी त्याच्यामध्ये काळ्या केल्या, अनेकांनी त्याचा विरोध केला. आज अशोक भाऊ पांडे या ठिकाणी आहे. मी अशोक भाऊचं अभिनंदन करीन की जेव्हा हे जागा आम्ही पाहिली, त्या जागेची मोजणी होती, त्या जागेचं सातबारा नाव नव्हतं आणि त्या ठिकाणी राजाभाऊ बागडे असो, भूषणभाऊ पाटणे असो, अशोकभाऊ पांडे या सगळ्यांनी मिळून एकच सांगितलं की भाऊ पोलीस स्टेशन तर इथेच पाहिजे आणि तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं. अरे त्या जागेचे कागद तयार केले, त्याचं PR कार्ड तयार केलं, त्या ठिकाणी सगळं जुनं पाडून म्हटलं एवढ्या जागेमध्ये एखादं घर जर बांधतो आपण, एखादी बिल्डिंग बांधतो तर एकावर एक 6 मजली बांधतो, म्हटलं 10 मजली बांधा पण पोलीस स्टेशन इथंच राहील, त्याला हालू देणार नाही. 4 करोड रुपये मंजूर करून आणले मुख्यमंत्र्याकडून आणि 2 करोड रुपये आता अजून मंजूर केले त्याच्या फर्निचरसाठी, त्याच्या सगळ्या अंदरच्या सामानासाठी. या ठिकाणी पोलीस असंच नाही आलं की आपण बोललो आणि केलं, याच्यासाठी वर्ष 1.5 वर्ष पाठपुरावा लागला. अशोक भाऊ म्हणे कधी होते, अनेक लोक तुम्ही म्हणे कधी होते, भाऊ पण शब्द दिलाय. म्हटलं रवी राणाने एकदा शब्द दिला तो त्याचा कोणाचा बाप भी बदलू शकत नाही. दिला म्हणजे दिला, ते पोलीस स्टेशन तिथेच होईल. प्रभाग क्रमांक 17 गडगडेश्वर रविनगर येथे पार पडलेल्या आमदार रवी राणा यांच्या जाहीर सभेमुळे निवडणूक प्रचार अधिक रंगतदार झाला आहे. आगामी काळात या सभेचा मतदारांवर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. घरोघरी दारोदारी जाऊन उमेदवारांनी मतदारांच्या भेटी घेतल्या असून अनेक ठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे.
द्वारकानगर, शिवनगर, संतोषनगर सह परिसरात प्रचाराला मोठे यश मिळत असल्याचे चित्र आहे. अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपा उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या जात आहेत. द्वारकानगर, शिवनगर, संतोषनगर सह प्रभागातील विविध भागांमध्ये उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कुठे फुलांची उधळण तर कुठे घोषणाबाजी, तर कार्यकर्ते आणि नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत केले. स्थानिक विकास, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज आणि मूलभूत सुविधांबाबत उमेदवारांनी नागरिकांना विकासाचे आश्वासन दिले. भाजपच्या कामगिरीवर विश्वास असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले. या प्रचार दौऱ्यात महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि व्यापारी वर्गानेही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला असून प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपासाठी सकारात्मक वातावरण तयार झाल्याचे दिसून येत आहे. नमस्कार, मी सौ माधुरी सुहास ठाकरे, प्रभाग क्रमांक 5 येथून भारतीय जनता पार्टीची उमेदवार आहे. मी या आमच्या सोबत जे आमचं 4चं पॅनल आहे आणि चारांचंही चिन्ह हे कमळ आहे आणि मी सर्व प्रभागातल्या सगळ्या नगरवासियांना विनंती करते की सगळ्यांनी कमळ या कमळावर मतदान करून भरघोस मतांनी आमच्या 4ही उमेदवारांना निवडून द्यावे आणि प्रभागाचा सर्वांगीण विकासासाठी आणि प्रभागाचे भरपूर कामं आम्हाला करायचे आहे. महिलांना सोबत घेऊन पुढे न्यायचं आहे. त्यासाठी सर्वांनीच कमळला मतदान करावे ही विनंती करते. मी नंदकिशोर त्र्यंबक काळे, प्रभाग क्रमांक 5, महेंद्र कॉलनी, न्यू कॉटन मार्केट मधून भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक पदाचा अधिकृत उमेदवार आहे. माझी बटन क्रमांक 1 आहे आणि ज्या जबाबदारीने मला पक्षाने उमेदवारी दिली ते जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडेल आणि सर्वांगीण प्रभागाच्या विकासासाठी तत्पर राहील आणि जे जनतेचे कामं आहे, समस्या आहे त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील. देशात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं सरकार आहे, राज्यात देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आहे. तरी लाडक्या बहिणींना सुद्धा विनंती आहे की येणाऱ्या 14 तारखेला त्यांना संक्रांतीची भेट म्हणून 3000 रुपये हे मंजुरात आमच्या लाडक्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. तरी सर्व लाडक्या बहिणींनी आमच्या जवानांना सुद्धा सांगावं की कमळाला मतदान द्यावं आणि 4ही कमळ या प्रभागातून निवडून द्यावे. कारण की 4ही कमळ जर निवडून आले तर आम्हाला 4ही उमेदवारांना प्रभागाची सेवा करण्याची संधी आणि 4ही इकडचे कामं विकसित होईल आणि निधी आणण्यासाठी आम्हाला अपुरता पडणार नाही. कारण की एखादा उमेदवार जर दुसऱ्या चुकीने निवडून आला तर आम्हाला अडचण होईल 3 उमेदवारांना. त्याच्यामुळे कुठल्याही मतदारांना विनंती आहे की कुठलेही मतभेद किंवा मनात डोक्यात विचार येऊ देता 4ही कमळ बटन क्रमांक 3 आहे महिलांची आणि माझी बटन क्रमांक 1 आहे. आणि आता निवडणूक आयोगाच्या निर्देशनाने एका मशीनवर आपल्या प्रभागात 2 उमेदवार आहेत, ब आणि क चे. त्या एका मशीनवर 2 कमळ दाबायचे आहे आणि अ वर 1 कमळ आणि ड वर 1 कमळ अशी. तरी प्रभाग क्रमांक 5 महेंद्र कॉलनी, न्यू कॉटन मार्केट जनतेला विनंती आहे, सर्व समाजांना विनंती आहे की कमळ शिवाय कुठल्याही बटनावर लक्ष देऊ नये. तरी प्रचंड बहुमताने आम्हाला 4ही उमेदवारांना एकतर्फी विजय मिळवून द्यावा ही अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. नमस्कार, मी नीता प्रमोद राऊत, महेंद्र कॉलनी, न्यू कॉटन मार्केट. आम्ही 4ही उमेदवार अ गटामधून लोणारे ताई, ब गट मधून माधुरी सुहास ठाकरे, क मध्ये नीता प्रमोद राऊत आणि ड मध्ये नंदुभाऊ काळे असे 4ही उमेदवार आम्ही भारतीय जनता पार्टीमधून उभे आहोत. आणि पक्षाने आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला जी उमेदवारी दिली या उमेदवारीला आम्ही कधी तडा जाऊ देणार नाही. तरी संपूर्ण नगरवासियांना विनंती आहे की आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावे. धन्यवाद. सुनीता शरद लोणारे, मी प्रभाग क्रमांक 5 मध्ये उमेदवार म्हणून मला माझी निवडणूक करण्यात आली आहे. तरी सर्व लोकांनी बहुमतांनी सगळ्यांना कमळ ह्या चिन्हावर बहुमताने सगळ्यांनी विजय करावे ही मी सगळ्यांना विनंती करते. तसेच माझे कार्यकर्ता आणि माझ्या असलेल्या सगळ्या बहिणींनी जो हा श्रम करून इथं आलेला आहे आणि सगळ्या नागरिकांनी मी विनंती करते की यांच्याकडून पहा किती हे श्रम करून राहिले आहे की सगळ्यांना लक्ष पहा. आपल्या लाडक्या बहिणींनी आपल्या कार्य किती काम केलेले आहे सगळे पहा, सगळे जण आणि सगळ्यांना बहुमतांनी कमळाला विजय करा ही मी तुम्हाला मनपूर्वक आभार मानते आणि विनंती एवढं बोलते. सामान्य नागरिक म्हणून बोलत आहे.
बघा केंद्रात सुद्धा सरकार हे बीजेपी सरकार आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. जर सरकार हे दोन्ही पक्षाचं असल्या तर निधी सुद्धा आपल्याला वार्डाला भरपूर मिळते. जर निधी मिळाला तर वार्डाचा विकास होऊ शकते. आपण जर दुसऱ्याच्या पक्षाचा जर विचार केला आणि दुसरा पक्ष जर आपल्या इथून जर आला तर काय होणार हे आपल्याला माहित आहे. कारण विकासाचे जे कामं असतात हे विकासाचे कामं हे पैशामुळे होतात आणि केंद्रात आणि महाराष्ट्रात जर हे सरकार आहे तर महानगरपालिका का वंचित राहावं ही मी सर्व नागरिकांना विनंती करते. आणि हेच म्हणणं आहे की सर्वांना एकच विचार करावा की कमळावर या चिन्हावर सर्व ठिकाणी जिथे या कमळाचा उमेदवार उभा आहे त्या ठिकाणी त्या कमळाचं बटन दाबावं आणि आपल्या महानगरपालिका मनपा महानगरपालिका अमरावती इथे या सर्व लोकांना इथं निवडून आणावं आणि आपल्या अमरावतीचा विकास करावा ही सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 5 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रचार भाजपासाठी किती निर्णायक ठरतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून बेलपुरा परिसरात राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले. युवा स्वाभिमान पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराकरिता आमदार रवी राणा यांची बेलपुरा येथील भव्य जाहीर सभा पार पडली आहे. या सभेत आमदार रवी राणा यांनी मतदारांना थेट आवाहन करत प्रभाग क्रमांक 12 मधील उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे. अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक 12 अंतर्गत येणाऱ्या बेलपुरा स्वामी विवेकानंद कॉलनी येथे युवा स्वाभिमान पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार रवी राणा यांची भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली. या सभेत आमदार रवी राणा यांनी उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधत युवा स्वाभिमानी पार्टीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. प्रभाग क्रमांक 12 मधील अ गटातून संजय भगवान माहूरकर यांना बटन क्रमांक 11, ब गटातून प्रीती हर्षल रेवने बनारसे यांना बटन क्रमांक 6, क गटासाठी अर्चना गणेश तालन यांना बटन क्रमांक 6, तर ड वर्गासाठी निखिल उर्फ छोटू आकोटकर यांना बटन क्रमांक 8 असलेल्या पाना या चिन्हाचे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा असे स्पष्ट आवाहन आमदार रवी राणा यांनी केले. सभेदरम्यान कार्यकर्त्यांचा उत्साह, घोषणाबाजी आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. युवा स्वाभिमान पार्टी शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी ही टीम सक्षम असल्याचा विश्वासही आमदार रवी राणांनी व्यक्त केला. एकूणच बेलपुरा परिसरात झालेल्या या सभेमुळे प्रचाराला नवे बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले. आज संजय माहूरकर यांच्याबद्दल मी एवढंच सांगेन तुम्हाला की संजय हे चौथ्यांदा इलेक्शन लढत आहे आणि किती वेळा परिषद आहे, किती वेळा परिषद आला. मला आठवतंय की मागच्या वेळेस आमच्या माहूरकर ताई उभ्या होत्या, घर घर चक्रासारख्या फिरल्या, सगळ्यांचे आशीर्वाद घेतले, खूप मेहनत केली, पण त्या ठिकाणी थोड्या मताने त्यांचा पराभव झाला. 3 वेळा उभं झाल्यानंतर जर पराभव झाला आणि त्या ठिकाणी मला माहित आहे संजय सोमवार दोघांच्याही डोळ्यातून जेव्हा अश्रू निघाले की भाऊ 3 वेळा मेहनत केल्यानंतर, एवढी मेहनत केल्यानंतर काय चुकलं आमचं की आमचा पराभव झाला. एखाद्या व्यक्तीला 3 वेळा पराभव झाल्यानंतर डोळ्यामधले अश्रू सांगते की आता या ठिकाणी पराभवासाठी उभं नाहीये, विजय झाले पाहिजे संजय भाऊ यासाठी सभा. तर एखादा व्यक्ती काम करतो म्हणते, लोकांची सेवा करतो म्हणते, अरे लोकांसाठी लढण्याची ताकद आहे, त्या माणसाला 3 वेळा पाळायची काही गरज नाहीये. आता चौथ्यांदा संजय भाऊला निवडून द्यायचा आहे, याच्यासाठी मी सगळे आलो. अनेकांनी पाहिलं की या ठिकाणी तिकीट मिळाली नाही पाहिजे, कुठे थांबलं पाहिजे, पण या मंदिरासमोर सांगतो मी यांना शब्द दिला होता, कोणी पक्ष येऊ काही येऊ त्या ठिकाणी मी कॉम्प्रोमाइज करणार नाही, तुम्हाला तिकीट देईन म्हणजे देईन. अरे जेव्हा रवी राणा शब्दाचं पालन करते तर तुमचंही पालन पाहिजे मला, की तुम्ही जेव्हा माझ्यावर एवढं प्रेम करता, एवढी ताकद देता, एवढा आशीर्वाद देता,
विधानसभेमध्ये रवींद्रनाथ उभा असताना 99% मतं रवींद्रनाथच्या पाण्याला भेटले. या बेलपुरामध्ये कोणाची बंजेरी चालली नाही. ज्या ठिकाणी एक एक मत ते पाना चिन्हाला मिळालं, एवढे उमेदवार उभे होते, सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झालं. पण आता मी आपल्या समोर या ठिकाणी मंदिराच्या साक्षीने सांगतो, चौथ्यांदा या ठिकाणी संजीव उभे राहत आहे. त्यांना भरगच्च मतांनी आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू हे पुसण्याची वेळ आता या ठिकाणी आली. बेलपुरा येथे पार पडलेल्या या भव्य जाहीर सभेमुळे प्रभाग क्रमांक 12 मधील राजकीय वातावरण अधिकच तापले असून आगामी निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. युवा स्वाभिमान पार्टीच्या उमेदवारांना मतदार कितपत पाठिंबा देतात हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल. पालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जवाहर स्टेडियम आणि चपरासीपुरा या प्रभागामध्ये आहेत. या प्रभागामध्ये प्रचार करत असताना अ गटामध्ये सुहासिनी अंबादास जावरे, ब गटामध्ये रामचरण चव्हाण आणि क गटामध्ये स्वाती सचिन निकम व ड गटामध्ये मुमताज शेख, राजा भैया केबलवाले असे चारही उमेदवार मैदानामध्ये आहेत. जाणून घेऊया काय ताई तुमचं नाव आणि काय तुमचं विजन आहे. जर तुम्ही नगरसेवक झाले तर काय काय करणार. प्रभाग क्रमांक 8 मधून मी सौ स्वाती सचिन निकम उमेदवारी घेतली आहे आणि लोकांच्या समस्या हे खूप साऱ्या आहे आणि मी सगळ्या ठिकाणी फिरली. आम्ही कंटिन्यू फिरतच आहे. लोकांच्या खूप समस्या आहे. कोणाला घरकुल नाही भेटला आहे, कोणाला PR कार्ड नाही भेटले आहे, त्यांचे PR कार्ड करून देणे, घरकुल करून देणे. खूप लेडीजचे लाडकी बहीण बंद झाली आहे, त्यांच्या बंद लाडकी बहीण ते सुरू करून द्यायची आहे. लाडकी बहीण कोणाला भेटून नाही राहिली. रस्त्याचे कामं आहे, कचरा खूप ठिकाणी कचऱ्याचे ढिग आहे, लोकांना खूप जास्त त्रास होऊन राहिला. लोक सारे कचरा आणून एका ठिकाणी टाकते, त्याच्यासाठी लोक म्हणत आहे. मग गजानन नगर, अशोक वाटिका ते रस्ता पूर्ण करायचा होता, त्याच्यासाठी लोकांचं म्हणणं आहे की इथं पावसाळ्यात पूर्ण पाय ठेवायला जागा नसते, आम्हाला ते रस्ता करायचा आहे. आता आम्ही थोड्याच दिवसात ते कामही सुरू करणार आहे. उद्याच पासून ते काम सुरू होणार आहे. संजू भाऊ आणि सुलभाताई खोडके यांच्या नेतृत्वात ते काम होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आमच्या प्रभागात आम्ही काहीच कामात कमी करणार नाही. जेही लोक कामाची गरज आहे, बचत गटाच्या थ्रू महिलांना रोजगार जे होते ते काम वगैरह सगळं करून देऊ. मेरा नाम मुमताज शेख है, मैं प्रभाग 8 की उम्मीदवार हूँ. मेरा विजन ये रहेगा, सबसे पहले तो सबकी प्रॉब्लम यही है और हमारे भी यही प्रॉब्लम है कि साफ सफाई बिल्कुल नहीं है. रास्ते खराब है, नालियां भरी हुई है, कचरे की गाड़ियां नहीं आती है. डंपिंग का प्रॉब्लम है, डंपिंग का इश्यू है. वो कचरे साफ करते हैं, वहीं डालते, वहीं डंप करके चले जाते हैं घर के सामने. उसकी ज्यादा प्रॉब्लम है, तो वो करना चाहूंगी. बच्चों की पढ़ाई का प्रॉब्लम है, शिक्षण की सुविधा चाहिए यहाँ पे बच्चों को. लाइब्रेरी चाहिए, उसकी मैं करूंगी अगर मैं नगर सेविका बनी तो. अगर लोगों का मुझ पे भरोसा रहा, अगर लोगों ने हमें जिता के लाया राष्ट्रवादी कांग्रेस की तरफ से, तो मैं ये करना चाहूंगी. जो गोर गरीब महिलाएं हैं, जो वोटर्स हैं हमारे, मैं उनके लिए ये करना चाहूंगी कि वो घर बैठे कुछ काम कर पाए. महानगर पालिका की तरफ से उनको घर बैठे काम करने की सुविधा मिले हो, वर्क फ्रॉम होम उनको कुछ, जैसे वो घर गृहस्थ कुछ काम कर सके गृह उद्योग की तरह, वो मैं उसमें उनको मदद करना चाहूंगी. वैसे करना तो बहुत कुछ है विकास के लिए, बस आप लोगों का साथ चाहिए मुझे. लोगों से मेरे यही वो है अपील है कि प्लीज देखिए, सही लोगों को चुनकर लाइए. हम इच्छुक है अपने नगर का विकास करने के लिए, तो प्लीज हमें सपोर्ट करिए. माझं नाव सुहासिनी अंबादास जावरे, प्रभाग क्रमांक 8 आणि विशेष करून ह्या वार्डामध्ये जी आमचा वार्ड आहे तो गोरगरीब जनतेचा आहे. विशेष करून आमच्या नाल्या इतक्या प्रदूषण भरलेला आहे की सांगता येत नाही. आणि विशेष करून जी आमची जनता आहे ती त्रस्त झालेली आहे. याच्या अगोदर जे लोक होते त्या लोकांनी एकही काम केलेलं नाही आहे आणि त्यामुळे फक्त ते नावाने निवडून येतात पण एकही काम करत नाही. आणि खरंच यावेळेस आमच्या गोरगरीब जी जनता आहे, त्यांचे मुलं आहेत, जे शिक्षण करणारे आहे, त्यांच्यासाठी आम्हाला अभ्यासिका पाहिजे. त्यासाठी आम्ही मॅडम आणि सरांकडून, खोडके साहेबांकडून त्यांना अभ्यासिका करणार आहोत आणि वाचनालय त्यांच्यासाठी लेकरं लागणारे आहेत. आमच्या बिचुटीकडे असे अनेक लोक आहेत, लेकरं आहेत, गोरगरिबीमधून पुढे गेलेले आहेत आणि त्यांच्यासाठी ही सुविधा करून देणे माझे काम आहे. आणि रस्ते, रोड आणि नाल्या प्रदूषण झालेलं आहे.
प्रत्येक ठिकाणी डास आहे. घरी घरी असताना लोक जे कामाला जातात मजूर वर्ग आणि त्यांचे लेकरं राहतात, त्यांना नाल्याच्या काठावर बसून खेळावं लागते, बसावं लागतं, उठावं लागतं. अनेक रोगांनी त्रस्त आहेत. विशेष करून जे कुत्रे आहेत रस्त्यामध्ये लोकांना जाताना छेडतात आणि चावतात पण सुद्धा, आणि काही लोक बिमार पण आहेत. आणि विशेष करून ज्या ह्या प्रभागाची जी आपण सुधारणा आहे ही आपण करावी आणि सदृढ आणि विश्वासाने आम्ही त्या नागरिकांचं आम्ही म्हणत जिंकू आणि त्यांनी आम्हाला भरपूर वोट करावं. आणि जनता ही आमची मायबाप आहे. ह्या प्रकारे आम्ही सर्व जनतेला मी हात जोडून नम्र विनंती करते की आम्हाला राष्ट्रवादी घड्याळला आम्हाला वोटिंग करा आणि खरंच आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही आमचे कार्य पूर्ण करू आणि तुमच्या आम्ही सहवासात आणि रात्रंदिवस आम्ही तुमच्या सोबत राहू. आणि कधीही बोलवा, केव्हाही बोलवा, आम्ही बिलकुल तुमच्या समोर हजर आहोत आणि नेहमीच हजर राहणार. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. मी राम चव्हाण, प्रभाग 8 ब मधून आदिवासी राखीव या जागेवर निवडणूक लढत आहे. माझ्यासोबत ज्येष्ठ जे नगरसेवक होते अंबादासजी जावरे, त्यांच्या पत्नी सुहासिनीताई जावरे, त्यानंतर सचिन भाऊच्या पत्नी स्वातीताई निकम, राजाभाऊ केबलवाले यांच्या पत्नी मुमताज शेख मॅडम, हे 4 उमेदवार आम्ही उच्च शिक्षित आणि सामाजिक कामामधून फील्ड वर्क करून आम्हाला आमचं जे फील्ड वर्क आहे ते तपासून आम्हाला तिकीट दिले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून. माननीय खोडके साहेब, माननीय सुलभाताई खोडके, माननीय यशदादा खोडके आणि आपले अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली. तर शहरामध्ये ज्या काही मूलभूत समस्या आहेत त्या आम्ही गेल्या 15 दिवसापासून कॉलनी गल्ली फिरत आहोत. कचऱ्याची फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यानंतर नाल्या तुंबलेल्या आहेत, इथे गटार साचली आहेत, नाल्याची सफाई नाही, आरोग्याची समस्या नाही. त्यानंतर शिक्षण. तर आम्ही असं ठरवलं की आमचे जे नेते आहेत ते कृती कार्यक्रम राबवणारे नेते आहेत. 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारे आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहे. माननीय सुलभाताई खोडके, माननीय आमदार खोडके, तुम्हाला माहीतच आहे. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला निदर्शनास आणून द्यायचं आहे की त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली या शहराचा म्हणजे सुंदर शहर, स्वच्छ अमरावती शहर आणि विकसित शहर, मुलांना रोजगार, युवकांना रोजगार आणि महिलांचं सक्षमीकरण. महिला विभाग मोठा विभाग आहे, त्याचं करोडो रुपयाचं बजेट महानगरपालिकेमध्ये असते. ते महिलांच्या सक्षमीकरण, विशेषतः बचत गटाच्या माध्यमातून महिला कशा सक्षमीकरण होईल ते, पुन्हा शिक्षणाचे ज्या काही सुविधा आहेत, चांगल्या सुंदर शाळा आम्हाला इथे करायच्या आहेत, जेणेकरून ज्या कॉन्व्हेंटच्या शाळा आहेत त्यामध्ये आमचे जे गरीब विद्यार्थी आहेत, स्लम एरियातले विद्यार्थी आहेत, ते जाणार नाही आणि चांगल्या शाळा करू, अभ्यासिका चांगल्या बनवू. डिजिटल वाचनालयाचं आता युग आहे, तर ते डिजिटल वाचनालय करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे मोठा अपघात धोक्यात टळला आहे. कंटेनर चालकाला झोपेची डुलकी आल्याने कंटेनर थेट महामार्गाच्या मध्यभागी पलटी झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील खुमारी परिसरात पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. ट्रक चालक वाहन चालवित असताना झोपेच्या डुलकीत गेला आणि क्षणार्धात त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर थेट रस्त्याच्या मध्यभागी पलटला. अपघात इतका भीषण होता की दोन्ही बाजूंनी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सुदैवाने या अपघातात कंटेनरचा चालक आणि कंडक्टर दोघेही सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही दिलासादायक बाब आहे. घटनेची माहिती मिळताच ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी येथील कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. टोल कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे हायड्राच्या सहाय्याने पलटी झालेला कंटेनर रस्त्याच्या कडेला हलविण्यात आला आणि काही वेळातच महामार्ग वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला. हा अपघात वाहन चालकांसाठी एक महत्त्वाचा इशारा असून दीर्घ प्रवास करताना पुरेशी विश्रांती घेणे किती आवश्यक आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चालकांची निष्काळजीपणा
मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरू शकते. दीर्घ प्रवासात विश्रांती घेणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाचा अजब कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. लाखो रुपये खर्चून स्मशानभूमी उभारली, परंतु तिथे पोहोचण्याकरिता साधा रस्ताच नाही. कारंजा तालुक्यातील औरंगपूर गावातील हा धक्कादायक प्रकार पाहून तुम्हीही म्हणाल, विकास नेमका कोणासाठी? कारंजा तालुक्यातील बांबर्डा मुंदे अंतर्गत येणाऱ्या औरंगपूर गावात प्रशासनाचा अजब आणि संतापजनक कारभार पाहायला मिळत आहे. ग्रामस्थांच्या मागणीनंतर गावरान जमिनीवर लाखो रुपये खर्चून नवीन स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले. मात्र या स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यासाठी साधा रस्ताही तयार करण्यात आलेला नाही. परिणामी अंत्यविधीसाठी मृतदेह आजही भीमडा नदीच्या नाल्यातूनच न्यावा लागत आहे. नवीन इमारत उभी असली तरी प्रत्यक्ष वापरात ती येऊ शकत नसल्याने हे बांधकाम केवळ शोभेची वस्तू ठरत आहे. विशेष म्हणजे स्मशानभूमीचे काम अद्याप अर्धवट अवस्थेत आहे. ना पिण्याच्या पाण्याची सुविधा, ना संरक्षणासाठी कंपाऊंड भिंत. निकृष्ट कामामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. या बांधकामामुळे शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा होती. मात्र रस्ता न झाल्याने शेतकरी आजही नाल्यातूनच शेतीकडे ये जा करीत आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच धोकादायक ठरत आहे. सर्वात मोठा प्रश्न असा आहे की रस्त्याविना हे बांधकाम मंजूरच कसे झाले? बांधकाम साहित्य नाल्यातून नेले गेले तर त्याची वाहतूक बिले कशी काढण्यात आली? या संपूर्ण प्रकरणाची जिल्हास्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. लाखो रुपयांचा खर्च, परंतु नियोजनाचा शून्य विचार. विकासाच्या नावाखाली जनतेच्या पैशाची उधळपट्टी होत असल्याचा हा गंभीर आरोप आहे. प्रशासनाने तात्काळ रस्ता मंजूर करून अर्धवट काम पूर्ण करावे, अन्यथा औरंगपूरचे ग्रामस्थ रस्त्यावर उतरण्याचा इशारा देत आहेत. या प्रकरणावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या सहस्त्रकुंड धबधबा परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यात नायलॉनच्या पोत्यात बांधलेल्या अवस्थेत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात असलेल्या सहस्त्रकुंड धबधबा परिसरात सकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली. पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ पाण्यावर तरंगताना नायलॉनच्या पोत्यात घट्ट बांधलेला एका अनोळखी इसमाचा मृतदेह नागरिकांच्या निदर्शनास आला. मृतदेह अंदाजे 10 ते 12 दिवसांपूर्वीचा असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर आणि ढाकणे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा केला असून पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आलाय. ही घटना ढानकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असून मृतदेह नायलॉनच्या पोत्यात बांधलेला आढळल्यामुळे हा घातपाताचा प्रकार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर सहस्त्रकुंड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आलंय. मृताची ओळख पटवणे आणि मृत्यूचे नेमके कारण शोधणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. दरम्यान परिसरातील नागरिकांनी लवकरात लवकर आरोपींचा शोध घ्यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दिलाय. पोलीस प्रशासनाकडून पुढील तपास युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. सहस्त्रकुंड धबधबा परिसरात घडलेल्या या गंभीर घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून तपास सुरू असून मृताची ओळख आणि मृत्यूमागील सत्य लवकरच समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.